नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वात पहिल्यांदा दर्शकांचे खूप मनपासून आभार. खूप मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळतोय. असाच प्रतिसाद, वाढता प्रतिसाद आमच्या कार्यक्रमांना, एपिसोड्सला सगळ्या देत राहा, ही आपल्या सर्वांना विनंती. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करण्याचा आग्रह धरा. आमची विनंती सर्वांना हीच आहे की आपण प्रत्येकी 3 सबस्क्रायबर हे आम्हाला मिळवून दिले तर आर्थिकदृष्ट्या हे चॅनल चालवत राहणं हे परवडण्याजोगं होईल. आज पुन्हा एक महत्त्वाचा विषय आहे. खरं तर पहिल्यांदा तर महाराष्ट्र सरकारला अगदी कळकळीची विनंती आहे की नागरिकांच्या टॅक्सच्या पैशावरती दरोडे घालणं कृपया थांबवा. मी हे मुद्दाम सांगायला पाहिजे की या लोकसभा निवडणुका च्या काही दिवस आधी महाराष्ट्र सरकारने MSRDC तर्फे, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे, MSRDC तर्फे एक्सप्रेसवे कॉरिडॉर्स हे जाहीर केले, ज्याच्यामध्ये 6 कॉरिडॉर्स एकूण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जाहीर केले आणि 90,000 कोटी रुपयाचे हे रस्ते हे बांधले जाणार महाराष्ट्रामध्ये. या 90,000 कोटी रुपयाचं कसं हे रस्ते बनतायत किंवा कुठले कुठले रस्ते आहेत, काय लांबीचे आहेत, हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची टेंडर्स कोणाला दिली गेली या सगळ्याची. तर सर्वात पहिल्यांदा नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे हा 6 टप्प्यामध्ये बनणार. म्हणजे एकूण 194 किलोमीटरचं अंतर आहे. त्यातलं 33 किलोमीटर कोणाला, 30 किलोमीटर दुसऱ्याला, 39 किलोमीटर आणखीन तिसऱ्याला, असे वेगवेगळे पॅचेसमध्ये हे 6 टप्प्यांमध्ये हा एकूण 194 किलोमीटर लांबीचा रस्ता बनणार. याची टेंडर्स, रस्त्याची कामं ही GR इन्फ्रा, गवार, HG इन्फ्रा, BSCPL या कंपन्यांना दिली. ही एस्टिमेट जे पहिल्यांदा MSRDCने या रस्त्याचं काढलं होतं, 194 कोटी किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं एस्टिमेट काढलं होतं 9,676 कोटी आणि ते टेंडर दिलं 12,309 कोटी रुपयाला. या 6 जणांना मिळून 12,309 कोटी रुपये. म्हणजे 194 किलोमीटरनी जर का हे भागलं, याचा भागाकार केला तर 63 कोटी रुपयाला 1 किलोमीटर या दराने हा टेंडर दिला गेला. त्याच्यानंतर दुसरा रस्त्याचा एक टप्पा आहे, तो आहे जालना नांदेड एक्सप्रेसवे. जालना नांदेड एक्सप्रेसवे सुद्धा 6 पॅचेसमध्ये, 6 टप्प्यांमध्ये बनतोय. त्याचे सुद्धा 36 किलोमीटर, 30 किलोमीटर, 32 किलोमीटर असे वेगवेगळ्या पॅचेसमध्ये हे 6 तुकडे याचे केले गेले आणि या 6 जणांना ॲप्कोला दिलं, मॉन्टे कार्लो, PNC, मॉन्टे कार्लो आणि रोडवेज या कंपन्यांना हे टेंडर दिलं गेलं. आता यातलं रोडवेज ब्लॅकलिस्ट केलंय असं अनाथांचा नाथ एकनाथ काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये बोलला. त्या रोडवेजला हे टेंडर दिलं गेलं, त्याच्यामध्ये एक पार्ट त्याच्यातला. आणि त्याचं एस्टिमेट 184 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं, जालना नांदेड या रस्त्याचं 184 किलोमीटर लांबीचं एस्टिमेट होतं 11,441 कोटी आणि ते दिलं गेलं 6 जणांना मिळून 15,464 कोटी रुपयाला. म्हणजे 11 मध्ये 4,000 कोटी रुपये वाढले, साधारण 30% अबव. आतापर्यंतची प्रथा अशी असायची की बिलो टेंडर द्यायचे, पैसे वाचवायचे, एस्टिमेशन पेक्षा कमी खर्चामध्ये रस्ता बनला पाहिजे. आता एस्टिमेशन पेक्षा 30% जास्त, 15,464 किलोमीटर, 15,464 कोटी रुपयामध्ये 184 किलोमीटर, म्हणजे 83 कोटी रुपयामध्ये 1 किलोमीटर, 83 crores, 83 किलोमीटर लांबीमध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायचा, असं हे टेंडर दिलं गेलं. त्यानंतर आणखीन एक आहे नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे. नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे 4 टप्प्यांमध्ये होणार.
त्याचं कॉन्ट्रॅक्ट 4 टप्प्यांमध्ये दिलं गेलं. एफकॉनला आणि एनसीसी, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, या कंपनीला दिले. तो एकूण रस्ता आहे 127 किलोमीटर लांबीचा आणि त्यासाठी 10,746 कोटी रुपयामध्ये हे टेंडर दिलं गेलं. हे सुद्धा 7,400 कोटीचं याचं एस्टिमेट होतं आणि ते 10,000 साधारण 25%, 30% पेक्षा जास्त हे ते अबव दिलं गेलं. 10,746 कोटी म्हणजे 84 कोटी रुपये एका किलोमीटरला या दराने हे दिलं. त्यानंतर भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, हे 24 किलोमीटर लांबीचा रस्ता, 2188 कोटी रुपयाला बनवायचा, म्हणजे 91 कोटी रुपये एका किलोमीटरला. म्हणजे सुरुवात बघा तुम्ही, 63 कोटी 1 किलोमीटरला, मग 83 कोटी रुपये 1 किलोमीटरला, मग 84 कोटी रुपये 1 किलोमीटरला, आता 91 कोटी रुपये एका किलोमीटरला. अजून गंमत आहे पुढे. पुण्यामधला रिंग रोड, पुण्यामध्ये रिंग रोड बनवणार आहे महाराष्ट्र शासन आणि ते 9 टप्प्यांमध्ये काम आहे, ईस्ट आणि वेस्ट असं. त्याची कॉन्ट्रॅक्ट, त्या 9 टप्प्यांमधले 9 टेंडर्स हे कोणाला दिले? मेघा इंजिनिअरिंग, नवयुग, GR इन्फ्रा, मेघा इंजिनिअरिंग, PNC, मेघा आणि रोडवेज, या 9 जणांना हे 9 टेंडर्स दिले. यातले 3 टप्पे मेघाच बनवणार आहे. त्यातही काही जे गमतीदार आकडे आहेतच, ते आपण आणखीन सविस्तर बोलूच. 136 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड, याचं एस्टिमेट काढलं होतं 16,618 कोटी रुपये आणि दिलं 22,799 कोटी रुपयाला. 22,799 कोटी रुपये. 16,000 कोटी एस्टिमेट आहे, अलॉट झालं 22,000 कोटी रुपये. 6,000 कोटी रुपये जास्त एस्टिमेशन पेक्षा, तेही साधारण 35% अबव, जवळजवळ 166 कोटी रुपये एका किलोमीटरला. 166 कोटी रुपये एका किलोमीटरला असा पुण्याचा रिंग रोड बनणार आहे. हे कोणाचे पैसे? 166 कोटी रुपये एका किलोमीटरला, आपल्या टॅक्स मधले पैसे. याच्या पुढे विरार अलिबाग हा एक्सप्रेसवे, विरारहून अलिबाग पर्यंत जाणारा, हा 11 टप्प्यांमध्ये करणार. तेही टेंडर 11 टप्प्यांचं दिलं. नवयुगा, ओरिएंटल, L&T, एरकॉन, जे कुमार, मेघा इंजिनिअरिंग, जे कुमार आणि वेल्सपन. हा रस्ता आहे 96 किलोमीटर लांबीचा. विरारहून अलिबागला जाणारा रस्ता 96 किलोमीटर लांबीचा, 20,000 कोटी रुपयाचं एस्टिमेशन केलं आणि 26,000 कोटी रुपयाला हे टेंडर दिलं. 26,298.98 कोटी, म्हणजे 273 कोटी रुपये एका किलोमीटरला. 273 कोटी रुपये 1 किलोमीटरला, असे हे 90,000 कोटी रुपये वाटणार. आणि याच्यासाठी मोबिलायझेशन फंड म्हणून पहिल्यांदा यांना पैसे देणार. म्हणजे काय असतो हा मोबिलायझेशन फंड? हे काम सुरू करण्यासाठीचा फंड. आणि हे जे अबव दिलेलं आहे, हा अख्खा 100% निवडणुकीचा फंड असणार, निवडणुकीसाठी लागणारा पैसा. आणि हा मोबिलायझेशन फंड शासनाने द्यायचा आणि तोच परत घेऊन टाकायचा. असं काही याच्यामधून होणार आहे का? 273 कोटी रुपये एका किलोमीटरला. शरम ठेवा, लाजा बाळगा थोड्या. भारताचं चांद्रयान 3 हे चंद्रावर गेलं, 3,84,000 किलोमीटरवर गेलं. 615 कोटी रुपये खर्च आला. चंद्रावर जायला खर्च आला 615 कोटी रुपये. आणि 1 किलोमीटर जाण्यासाठी हे शासन खर्च करणार 273 कोटी रुपये एका किलोमीटरला. चंद्रावर जाता येतं 600 कोटी रुपयात यानाला, आणि 273 कोटी रुपयामध्ये एकच किलोमीटर.
म्हणजे शासनाला असं वाटतंय का की या राज्यातल्या नागरिकांनी त्यांची अक्कला गहाण ठेवलेल्या आहेत, का शासनाने अक्कल गहाण ठेवली आहे, या अत्यंत भ्रष्ट असलेल्या राज्यकर्त्यांनी अक्कल गहाण ठेवली आहे का? 273 कोटी रुपये 1 किलोमीटरला. या या याच्यामध्ये असे पॅचेस आहेत काही काही. या विरार अलिबाग रोडवरती 3.2 किलोमीटरचा एक पॅच आहे. 3.2 किलोमीटर. त्याचं काम दिलेलं आहे L&Tला. किती रुपयाला दिलंय 3 किलोमीटरचं? 2620 कोटी रुपयाला. 2620 कोटी रुपयाला 3 किलोमीटर. म्हणजे जवळजवळ 900 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. आणि एकूण रस्ता 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. म्हणजे 273 कोटी रुपयामध्ये 1000 मीटर. लक्षात घ्या, 27 लाख रुपये एका मीटरला. 27 लाख रुपये एका मीटरला. 9 लाख रुपये एका फुटाला. या दराने महाराष्ट्र सरकार हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारचं या 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 पैशाने रस्ते बनवणार. हा पैसा तुमच्या आणि माझ्या टॅक्स मधला, आणि पुन्हा हा पैसा व्याजासकट कदाचित दाम दुप्पट दाम तिप्पट टोलच्या रूपाने पुन्हा आपल्याकडून वसूल करणार. हा बेछूट कारभार चाललेला आहे. आणि गंमत म्हणजे याच्यासाठी कुठलंही टेक्निकल सँक्शन नाही, याच्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नाही, याच्यासाठी कॅबिनेट अप्रुव्हल नाही. कॅबिनेट मीटिंग मध्ये हे विषयच नाहीत. याच्या संदर्भात कुठलीही जॉईंट मीटिंग नाही, पीडब्ल्यूडीची नाही, MSRDCची नाही, याच्यासाठी लँड ॲक्विजिशन नाही. आणि ही टेंडर देऊन टाकली, कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकली. ही म्हणजे काय बोलायचं यांना? हे गतिमान शासन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारचं. 90,000 कोटी रुपये रस्त्यांना, 30,000 कोटी रुपये त्या तीर्थयात्रेसाठी, 45,000 कोटी रुपये लाडकी बहीण, 45,000 कोटी. महाराष्ट्राची एवढी आर्थिक क्षमता नाहीये. तीर्थयात्रांना तुम्ही निर्लज्जासारखे पैसे खर्च करणार. आणि या सर्वसामान्य माणूस ज्या रस्त्यांवरून फिरणार, याला 273 कोटी रुपये 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला. हे दरोडे आमच्या पैशावर घालणं थांबवा, याचा जाब द्यावा लागेल. आणि हे दरोडेखोरी जर थांबवायची असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल. तुम्हाला, मला, प्रत्येकाला, प्रत्येक या महाराष्ट्रातल्या नागरिकाला. हे आपल्या दारापर्यंत संकट आणून उभं केलेलं आहे. आपल्या पैशांवरचा हा दरोडा आहे. आपण टॅक्स रूपात देणार, आपण टोलच्या रूपाने देणार, आणि त्यातून हे अशा पद्धतीने रस्ते बनवणार. 1 किलोमीटर लांबीला 273 कोटी. हे काय बेछूट कारभार आहे हा. आणि हे कोणाला दिल्यात कंपन्या? या कोण? मेघा कोण? ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. नवयुगा कोण? ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. GR इन्फ्रा कोण? ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. रोडवेज कोण? ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. नवयुग कोण? इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. L&T कोण? इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. मॉन्टे कार्लो इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. NCC नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. आणि नुसतं हे नाही, याच मॉन्टे कार्लो आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला स्मार्ट मीटरचं पण टेंडर दिलं. स्मार्ट मीटर महाराष्ट्रात विजेची बसवायची, सप्लाय करायची, म्हणजे पुरवठा करायचा. इलेक्ट्रिसिटीची घरगुती आपल्याला लागणारी मीटर ही बदलणार, स्मार्ट मीटर लावणार. आणि हे मॉन्टे कार्लो करणार, जे रस्ते बनवतात. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी करणार, जे रस्ते बनवतात. किंवा या कंपन्या ज्या इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतात आणि भाजपला पैसे देतात, शेकडो कोटी रुपये पैसे देतात. सगळे मिळून हजारो कोटी रुपये भाजपला देतात. आणि यांना पैसे कुठून मिळवून द्यायचे? तर हे असे या चोरा भामट्यांना,
अशा पद्धतीने पैसे देणार. हा MSRDCचा अधिकृत कागद आहे, इन्फ्रा एक्सप्रेस वे. आणि अशी लूटमार करणार तुमच्या माझ्या पैशावरती, याच्यासाठी जागं व्हावं लागेल आपल्याला प्रत्येकाला. आणि हे दरोडेखोर सत्तेमधून हकलावे लागतील. अशा पद्धतीने जर का तुमचा माझा पैसा वापरला जाणार असेल, कोणाला तीर्थयात्रा करण्यासाठी काय, शासन यासाठी आहे. आणि हे सगळं करून रस्ते बनतायत कसे? समृद्धी हायवेला भेगा पडल्यात, स्लॅब पडलेत, मोठमोठाले खड्डे पडलेत. नॉर्मल रस्ते हे नांगरून टाकावे असे दिसत आहेत. नाशिक मुंबईचा प्रवास जो 3-3.5 तासाचा होता, तो आता 6 तास 7 तास लागतात. या स्थितीला आणून ठेवलेला आहे महाराष्ट्र. कृपा करून सर्व दर्शकांना अगदी कळकळीची विनंती, या आपल्या पैशावरती मारला जाणारा हा दरोडा थांबवायचा असेल तर यांना सत्तेमधून हुसकून द्यायला लागेल. आणि इतकं हुसकून द्यायला लागेल की हे सगळे तीनही पक्ष मिळून, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचे 50 सुद्धा आमदार महाराष्ट्रात निवडून नाही आले पाहिजे. मग हे दरोडे थांबवता येतील आणि हा नैतिक अंकुश आपला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांवरती असू शकेल. हे जर ठेवायचं असेल तर कृपया जागे व्हा. आजच्या इजी न्यूजच्या एपिसोडमध्ये इतकंच, पण हा व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून लोकांना जागं करण्याचं हे काम, जास्तीत जास्त लोकांना जागं करण्याचं हे काम आम्ही करू शकू. जर हे सबस्क्रिप्शन बेस वाढला, जर याची व्ह्युअरशिप वाढली तर कृपा करून सहकार्य करा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.